विदर्भ के मध्य में स्थित कामठा गांव में संत श्री जयाराम दास उर्फ लहरी बाबा की 103वीं जयंती के अवसर पर इस वर्ष पहली बार भव्य कृषि प्रदर्शनी का आयोजन किया गया। गोंदिया जिले के हजारों किसानों ने यहां पहुंचकर आधुनिक कृषि तकनीक और यंत्रों की जानकारी हासिल की। प्रदर्शनी में विभिन्न कृषि कंपनियों ने अपने नवीनतम कृषि उपकरण, मृदा सुधार तंत्र, फसल सुरक्षा सामग्री, नए बीज और आधुनिक खेती से जुड़े मॉडल प्रदर्शित किए। किसानों को वैज्ञानिक खेती, उत्पादन बढ़ाने के उपाय और तकनीकी मार्गदर्शन भी दिया गया। आयोजकों का कहना है कि इस प्रदर्शनी से जिले के किसानों को निश्चित रूप से लाभ मिलेगा। संत लहरीबाबा जन्मोत्सव निमित्त यावर्षी लहरी आश्रम येथे 7 दिवसीय प्रोग्राम आहे आणि या 7 दिवसीय प्रोग्राममध्ये सुरुवातीला 2 दिवस भजन स्पर्धा, 3 दिवस महामृत्युंजय यज्ञ आणि कृषी प्रदर्शनी स्वर्गीय गोपालबाबा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ। आणि शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की मेन खंत हे आहे की आता जी पॅटर्न आहे जी धानाची ते चेंज करून काही नवीन उत्पन्न घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या भागाचा विकास होईल, शेतकरी समृद्ध होईल आणि चांगले दिवस सोन्याचे पाहायला भेटतील शेतकऱ्याला। कारण की यावर्षी पण अतिवृष्टी झाली आहे, त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे। तर शेतकऱ्यांना म्हणतो की आपण हिंमत हारावी नाही आणि इथे या प्रदर्शनीमध्ये एक मार्गदर्शन घ्या, त्याच्यात काही प्लॅनिंग्स वगैरे राहतात, योजना, त्याचे लाभ यांनी शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, एवढं मी शेतकऱ्यांना विनंती करतो। या देशाला तारणारा जो कोणी असेल तो शेतकरी आहे आणि शेतकरी जोपर्यंत प्रगती करणार नाही आणि उपकरणांचा उपयोग करणार नाही तोपर्यंत शेतीमध्ये त्याला अपेक्षित लाभ होऊ शकत नाही। आणि इथे एक जी नवी संकल्पना केली, या प्रत्येक वर्षी हा आपला सप्ताह इथे होत असतो परमपूज्य संत लहरी बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त, परंतु यावर्षी हा जो एक नवीन उपक्रम सुरू केला स्वर्गीय गोपालबाबा खरकाटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा आपण इथे कृषी प्रदर्शनी लावलेली आहे। निश्चितपणाने गोपालबाबा जे कृषीकरता झटत होते, संपूर्ण आयुष्य त्यांनी याकरता झटलेले होते, तर याचा त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याकरता त्यांच्या मुलांनी हा कृषी प्रदर्शनाचा इथे आयोजन केलेलं आहे। मी शेतकऱ्यांना विशेष एक आवाहन करू इच्छितो की त्यांच्याकडे असलेली शेती, उत्पन्न किती होत असेल, उत्पादन किती होत असेल, परंतु शेती वाचवून ठेवा। आता गरजेनुसार शेती विकणं किंवा किंमत चांगली येत आहे म्हणून शेती विकण्याचा हा जो प्रकार वाढत चाललेला आहे, कारण खूप पैसे देऊन जे शेती खरेदी करतात ते लोक शेती करत नाही, तर शेतीचा उत्पन्न टिकून राहावं, हा वाढवा, याकरता शेतकऱ्यांनी शेतजमीन त्यांनी वाचवून ठेवावी, हे आवाहन शेतकऱ्यांना करू इच्छितो। संत लहरीबाबा जन्मोत्सव सप्ताहाला मागील अनेक वर्षापासून आम्ही इथे येतोय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा विधानसभा क्षेत्राचा मी आमदार होतो आणि या बाबांच्या सहवासात आम्हाला बरंच मार्गदर्शन झालं, आध्यात्मिक मार्गदर्शन झालं। बाबांच्यामुळे आम्हाला आमच्या भागातल्या अनेक लोकांचे व्यसनमुक्त झाले आणि बाबांच्या या सामाजिक तथा आध्यात्मिक कार्यात आम्ही जुळल्या गेलो, आकर्षित झालो आणि न चुकता आम्ही या इथल्या सत्संगाला येतो आणि बाबांच्या सोबत आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी बांधवसुद्धा इथे येतात आणि यावर्षीच्या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसे येईल तर मार्केटमध्ये नवा चमत्कार घडेल आणि जोपर्यंत शेतकरी सुखी नाही आणि त्याला आधुनिक ज्ञान येणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही। आणि म्हणून आश्रमाचा हा प्रयत्न आहे की शेतकऱ्याला नवं नॉलेज, नवं ज्ञान मिळालं पाहिजे आणि म्हणून या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून यावेळेला या सप्ताहात हा सुद्धा उपक्रम घेण्यात आला। संत श्री जयाराम दास उर्फ लहरी बाबा ने विदर्भ को अपनी कर्म भूमि बनाते हुए समाज जागरण, व्यसन मुक्ति और मानव सेवा का अद्वितीय कार्य किया। भजन और अभंगों के माध्यम से उन्होंने सरल भाषा में समाज को सही दिशा देने का प्रयास किया। उनके लाखों अनुयायियों के लिए यह जयंती वर्ष विशेष महत्व रखता है। लहरी बाबा की 103वीं जयंती पर इस वर्ष भी विशाल श्रद्धांजलि समारोह आयोजित किया गया, जिसमें दूर दूर से आए भाविकों ने बड़ी संख्या में उपस्थित होकर बाबा के कार्यों को नमन किया।